पाल ही सगळ्यांनी बघितलेली आहे. पालीची शेपूट तुटते आणि पालीची शेपूट परत येते. हा जो चमत्कार आहे तो निसर्गात ह्युमन लिव्हर मध्ये नक्की होतो. लिव्हर रिजनरेट होते. फॉर एक्झाम्पल फॅटी लिव्हर झाली तर काही अर्ली स्टेजेसमध्ये फॅटी लिव्हर 100% रिकवर होऊ शकते. अर्ली स्टेजेसमध्ये, ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये सुद्धा स्टेज डाऊन करता येतो. सो उदाहरण द्यायचं झालं, एखादा माणूस ओबीज आहे आणि त्याला फॅटी लिव्हर आहे. त्या व्यक्तीने मनावर सगळं नियंत्रण आणून 10 किलो वजन कमी केलं तर फॅटी लिव्हरची एक ग्रेड कमी होऊ शकते. म्हणजे डाऊनवर्ड एक फॅटी लिव्हर जाऊ शकते. आणि त्याही पेक्षा जास्ती जर आपण चॅलेंज घेतला की आपण सगळं व्यवस्थित डिसिप्लिनरी लाईफस्टाईल जगून पूर्ण फॅट लिव्हरमधली घालवून टाकणार आहे तर ते पॉसिबल आहे. लिव्हर सिरोसिस रिव्हर्सिबल आहे का तर नाही. फायब्रोसिस टू सम एक्सटेंट आहे. आता कुठल्याही इन्सल्टनी पहिल्यांदा फॅट डिपॉझिट होते, मग फायब्रोसिस येतो आणि मग सिरोसिस होतो. सिरोसिस झाला की एंड स्टेज समजली जाते. त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात ज्या स्टेजला ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. परंतु त्याच्या अगोदरचा जो मोठा स्पेक्ट्रम आहे तो सगळा पूर्णपणे आपण इम्प्रूव्ह करू शकतो.